मित्रांनो नमस्कार. गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात की घातपात या शोध निबंधामधील भाग 4 आज आपण पाहणार आहोत. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही हिंदुत्ववादाचे समर्थन केल्याचे ऐकण्यात नाही. उलट हिंदुत्ववादामुळे हिंदूंचे नुकसानच झाले आहे. फायदा मात्र ब्राह्मणांचा झाला हे कळण्याइतपतच ते नक्कीच अभ्यासू होते. गोपीनाथ मुंडे हिंदुत्ववादी नसल्यामुळे अर्थात ओबीसी मुस्लिम तरुणांचे समर्थन त्यांना ओबीसींच्या लढ्यात मिळाले. भलेही मुस्लिम समाजाने त्यांना किंवा त्यांच्या पक्षांना मतदान केले नसेल, पण त्यांच्या ओबीसींच्या लढ्याला ओबीसी मुस्लिम तरुणांची साथ मिळण्याची शक्यता खूप होती. कदाचित तितके नेत्याला मिळाले नसते इतकी. 2010 हे वर्ष ओबीसींच्या लढ्याचे म्हटले तर त्यात वावगे काही नव्हते. ओबीसींच्या अनेक संघटनासहित ह्या भारतीय जनगणना ही जातीनिहाय व्हावी यासाठी लढा देत होत्या. आपण देशातील 52% जनता आहोत. आपले जर संघटन झाले तर आपण देशात खूप मोठा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक बदल घडवून आणू शकतो ही भावना ओबीसी जनतेत जागृत होऊ लागली. जातीनिहाय जनगणनेचे उद्दिष्ट हे ओबीसींना त्यांच्या नैसर्गिक हक्काचे आरक्षण मिळणे होते. त्याचबरोबर सामाजिक समता प्रस्थापित करणे हे होते. आता देशभरातील ओबीसी नेते ओबीसींच्या प्रश्नावर एक झाले होते. नरेंद्र मोदी, उमा भारती सारख्या काही नेत्यांचा अपवाद सोडला तर संसदेत ओबीसीचे नेते एकजूट होऊन ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी करीत होते. गोपीनाथ मुंडे, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव यासारखे ओबीसी नेते यासाठी वारंवार संसदेत प्रश्न मांडत होते, धरणे धरत होते. पण मनुवादी व्यवस्था कुंभकर्णासारखी झोपली आहे. या व्यवस्थेला याची पूर्ण खात्री होती की ओबीसींची जनगणना म्हणजे भारतातील आपले डेथ वॉरंटच ठरले असते. काँग्रेसचे जगदीश पाल सारख्या ओबीसी नेत्याची ओबीसी प्रश्नावर खूप प्रभावित करणारी भूमिका होती हे प्रसारमाध्यमाकडे आपली भूमिका वारंवार व्यक्त करत. पण त्याच जगदीश पालच्या विरोधात काँग्रेसने कार्यवाहीचा नंतर बडगा उचलला. कल्याण सिंह या ओबीसी नेत्यांची भाजपने वाट लावली तर जगदीश पालची वाट काँग्रेसने लावली. याला पुरून उरले ते फक्त म्हणजे गोपीनाथ मुंडेच. आणि याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी लोकसभेत 18 मिनिटांचे एक प्रभावी भाषण देखील केलेले आहे. या आपल्या 18 मिनिटांच्या भाषणात गोपीनाथ मुंडे म्हणतात, देशात पशूंची जनगणना होती, पक्ष्यांची जनगणना होते, जनावरांची जनगणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही? ओबीसींची जनगणना होऊन त्यांना 52% आरक्षण मिळणे हा त्यांचा निसर्गदत्त आणि संविधानिक अधिकार आहे. तो हिरावण्याचा कोणालाच अधिकार नाही. तेव्हा ओबीसीची जनगणना सरकारने लवकरात लवकर करावी. ओबीसींना त्यांच्या वाट्याचे आरक्षण द्यावे हे त्यांनी आपल्या भाषणात अगदी ठासून सांगितले. त्यात लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह, रामविलास पासवान यांनी त्यांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री राम सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा होता. देवेगौडासारखे नेते त्यांच्या या मागणीला पूर्ण पाठिंबा देत. अगदी याच दरम्यान आणखीन एक नाट्य घडले ते म्हणजे ओबीसींच्या प्रश्नावर देशभरातील 75% बहुजन लोकसभेतील खासदार एकजूट झाले. या बहुजन खासदारांनी ओबीसींच्या मागणीवर संसद बंद पाडली आणि लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी लोकसभेचे काम दिवसभरासाठी स्थगित केल्यावर या बहुजन नेत्यांनी लोकसभेतच प्रति लोकसभा घेतली. या लोकसभेचे अध्यक्ष निवडले अर्थातच गोपीनाथ मुंडे यांना केले. या प्रति लोकसभेत लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, शरद यादव या बहुजन नेत्यांनी आपापले विचार मांडले व ओबीसीचे प्रश्न मांडणाऱ्या खासदारांना मुद्दाम होऊन अध्यक्ष जास्त वेळ देत नाहीत हे ध्यानात घेऊन गोपीनाथ मुंडे यांनी मुलायम सिंह यादवांना आपण कमी वेळ देणार, त्यांचे म्हणणे थोडक्यात मांडावे असे बजावल्याबरोबरच या प्रति लोकसभेत एकच हास्याचा स्फोट झाला. जर खरंच भविष्यात हे नेते एक झाले असते तर बहुजनांची ही प्रति लोकसभा रस्त्यात उतरली असती. या प्रति लोकसभा
प्रति लोकसभेचा जो परिणाम व्हायचा तो झाला. सगळ्या जगाला बहुजन नेते एकत्र आलेले दिसले. हे 75% बहुजन खासदार एकत्र आले तर एका क्षणात सरकार पाडून बहुजनांची सत्ता आणू शकतात. आणि या सर्वांचे नेते होते ते म्हणजे अर्थातच गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांनी प्रति लोकसभा घेऊन आणि या लोकसभेचे अध्यक्षपद घेऊन सेनापतीची भूमिका घेतली होती. प्रसारमाध्यमातून या प्रति लोकसभेवर अत्यंत हलक्या भाषेत टीका देखील झाली. प्रसारमाध्यमांनी मुंडे यांनी भाजपाच्या वतीने इशारा देण्यात आला, पण गोपीनाथ मुंडे यांनी या इशाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करून आपला लढा तीव्र केला. गोपीनाथ मुंडेंना देण्यात आलेला इशारा म्हणजे मुंडेंसाठी डेथ वॉरंट होते आणि मुंडे यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच त्या डेथ वॉरंटवर सही केली. याच दिवशी गोपीनाथ मुंडे यांचा घातपात होणार हे निश्चित झाले. ओबीसींचा जातीनिहाय प्रश्न मागे पडावा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अण्णा हजारेंना पुढे केले. अण्णा हजारे हे एप्रिल 2011 साली लोकपाल बिलासाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषणाला बसले. अण्णा हजारे हे बहुजन समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असले. भ्रष्टाचाराच्या विरोध आंदोलनाचे नेतृत्व वर पाहता त्यांच्याकडे असले तरी पडद्यामागून हे आंदोलन अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रकाश भूषण, प्रशांत भूषण हे ब्राह्मण चालवत होते. या आंदोलनाचे दोनच उद्देश होते. एक हा होता की भ्रष्टाचाराचा मुद्दा उकरून काढून ओबीसींची जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न मागे पाडणे आणि दुसरा मनोवादी प्रश्नाला मागे टाकणे हे होते. अण्णांच्या आंदोलनाला देशभरात खूप पाठिंबा मिळत होता, कारण मनुवादी मीडियाने अण्णा म्हणजे दुसरे गांधी ही प्रतिमा तयार केली होती. अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे अर्थातच ओबीसींचे आंदोलन मागे पडले. लोकपाल बिल कशासंगे खातात हे माहीत नसणारे बहुजनांचे अगदी गल्लीतील नेते देखील अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे भाषणे ठोकू लागले. मनुवादी मीडिया लोकपाल बिल आल्याबरोबर भ्रष्टाचारमुक्त भारत होईल हे सांगत होता. मग ओबीसींचे प्रश्न हाताळण्याचा वेळ कोणापाशी होता? मीडिया संसदेपेक्षा जनता श्रेष्ठ असते असे चित्र निर्माण करून संसदेच्या सार्वभौमतालाच आव्हान देऊ लागला. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस, भाजपाचे नेते मूग गिळून गप्प होते. एकटे दिग्विजय सिंह म्हणाले होते की अण्णांचे आंदोलन म्हणजे RSSचे कारस्थान होते. पण दिग्विजय सिंह यांनी फक्त अर्धसत्य मांडले. पूर्ण सत्य हे होते की भारतातील संपूर्ण शेठजी, भटजींचे ओबीसींना त्यांचे संविधानिक अधिकार मिळू नयेत म्हणून केले ते हे कारस्थान होते. आता भ्रष्टाचार हा भारतीय समाजाचा मुख्य शत्रू कधीच नव्हता. भारतीय समाजाचा सर्वात मोठा जर शत्रू कोण असेल तर ती येथील जातीव्यवस्था. ही जातीव्यवस्था निर्माण केली ती ब्राह्मणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी. परकीय युरेशियन ब्राह्मणांनी मूल निवासी भारतीय समाजाला पराभूत करून भारतात पाय रोवले. हे मूल निवासी लोक एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांनी 6000 पेक्षा जास्त जातीत विभागून टाकले. आपले सामाजिक वर्चस्व कायम राहावे म्हणून या समाजावर शिक्षणाची बंदी, धनसंचनाची बंदी, शस्त्रबंदी टाकली. अगदी फ्रेंचच्या राज्यक्रांतीच्या वेळी जेवढी विषमता नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक विषमता आज 21व्या शतकात भारतात आहे. फ्रेंचमध्ये राज्यक्रांती अगोदर 5% लोकांच्या हातात 96% संपत्ती होती, तर भारतात आज 17% लोकांच्या हातात 51% पेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यावेळी फ्रान्समध्ये पोपच्या हातात निरंकुश सत्ता होती. आज भारतात तिरुपतीचे बालाजी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर, मुंबईचे अष्टविनायक मंदिर या ठिकाणची संपत्ती आणि भारताचे बजेटमधील संपत्ती सारखीच भरेल इतकी संपत्ती आहे. अंबानी, टाटा, बिर्ला, रॉय, ओबेरॉय या बड्या उद्योगपतींची संपत्ती भारतीय लोकांकडे असलेल्या एकंदर संपत्तीपेक्षा जास्तच असेल. या व्यवस्थेबद्दल एखादा ब्राह्मण आंदोलन करताना आपल्याला सापडणार नाही. इतकी विषय व्यवस्था भारतात असूनही बहुजन त्यावर उठाव करीत नाही, कारण भारतीय लोक विविध जाती धर्मात विभागलेले आहेत. निरक्षर अर्धशिक्षित लोक काय उठाव करणारे दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याकडे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे हा प्रश्न असतो. ही व्यवस्था शेतकऱ्याला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. उठाव करायला त्याच्याकडे हत्यारसुद्धा नाही. जर एखादा सुरा शेतकऱ्याकडे असेल तर त्याचा उपयोग फक्त आत्महत्या करण्यासाठीच होतो.
अण्णांनी तेव्हा किंवा नंतर केव्हा तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात यासाठी आंदोलन केले नाही. आणि विशेष म्हणजे अण्णा स्वतः शेतकरी कुटुंबात आहेत. त्यांनी जर शेतकरी कष्टकऱ्यांचे आंदोलन केले असते तर ते भारताच्या इतिहासात महान ठरले असते. पण ज्याप्रमाणे मोहनदास करमचंद गांधी यांनी आंबेडकरांना जातीय निवाडा रद्द करून पुणे करार करायला लावून त्यांच्या चळवळीला थांबवण्याचे काम केले, तसेच काम या आधुनिक गांधीने ओबीसीचे प्रश्न मागे सारण्यासाठी स्वतःला दुसरे गांधी म्हणून मिरवून घेतले. अण्णाचे आंदोलन जेव्हा तेजीत होते तेव्हा देशभरातील मीडियाला दिवसातून एकदा तरी अण्णा दाखवल्याशिवाय चैन पडत नव्हते. पण हाच मीडिया जेव्हा केजरीवाल आणि त्यांच्या ब्राह्मण साथीदारांनी आप नावाचा पक्ष काढला तेव्हा विचारानिशा झाली. ब्राह्मणी मीडिया कोणाला हिरो करील आणि त्या हिरोचा झिरो करील याचा नियम नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या ओबीसीसाठीचा लढा चालूच होता. गोपीनाथ मुंडे या ओबीसी नेत्याचा आता भाजपासाठी काही उपयोग राहिला नव्हता. पण या लोकनेत्याला डावलणे भाजपासाठी सोपे नव्हते. गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष शेतकरी, कामगार, गरीब, कष्टकरी यांच्यासाठी अविरत चालू होता. 2011 ते 2012 साली महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. या दुष्काळाची झळ विशेषतः मराठवाड्यात जास्त होती. या दुष्काळात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. पण उद्योगाला पाणी पुरवण्याचे काम सरकार अखंडपणे करीत होते. IPLच्या सामन्याला महाराष्ट्र सरकार पाणी अखंडपणे पुरवत होते. त्यांनी या विरोधात आवाज उठवला. भारतरत्न भेटलेल्या सचिन तेंडुलकरला या विरोधात आवाज उठवावा असे वाटले नाही. राज ठाकरेने महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे अशा वेळेस महाराष्ट्रात IPLचे सामने नको असे सांगून अनेक सभा गाजवल्या. पण त्याच राज ठाकरेंची मुलगी उर्वशी ठाकरे IPLच्या सामन्यात नाचताना दिसली. ही ठाकरे घराण्याची नीतिमत्ता. दरम्यानच्या काळात मुंडे यांच्या व्यक्तिगत जीवनात बरेच बदल झाले. याच दरम्यान त्यांचे मोठे बंधू पंडित नाना मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे त्यांना सोडून राष्ट्रवादीत गेले. त्यांचे दुसरे बंधू माणिकराव मुंडे यांचे निधन झाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून त्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न देखील झाले. तरी पण झेडपीच्या निवडणुकीत त्यांनी 58 पैकी 22 जागा जिंकल्या. परळी तालुक्यातील 10 जिल्हा परिषद जागापैकी एक पण जिल्हा परिषदेची जागा धनंजय मुंडे यांना जिंकता आली नाही. स्वतः पंडितांना शिरसाळा झेडपी मतदारसंघातून पडली. परळी पंचायत समिती निर्विवादपणे मुंडे यांच्या ताब्यात आली. पण त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय यांनी प्रचंड मुसंडी मारली. परळी तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात गेल्या. स्वतः मुंडे यांच्या नाथरा गावातील ग्रामपंचायतच्या 7 पैकी 7 जागा धनंजय मुंडे यांच्या पॅनलने जिंकल्या. यावर गोपीनाथ मुंडे यांनी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली. नाथरा ग्रामपंचायतीचा निकाल मनाला विषण्ण बदल करणारा आहे. अनेक जण म्हणतात की धनंजय यांना राष्ट्रवादीत पाठवण्याची खेळी मुंडे साहेबांची होती. भाजपाचा इतिहास पाहता धनंजय सारख्या महत्त्वाकांक्षी माणसाला काही संधी भेटली का याबद्दल शंकाच वाटते. पण राष्ट्रवादीत गेल्यावर धनंजय यांना विधान परिषदेतील आमदारकी तर मिळालीच, पण अगदी कमी कालावधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मिळाले. इकडे महाराष्ट्रातील आणि देशाच्या राजकारणात सुद्धा बदल घडू लागले. विलासराव देशमुख यांचे 15 ऑगस्ट 2012 रोजी मूत्रविकार पिंड निकामी झाल्याने निधन झाले. त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यावर त्यांना दिल्ली येथून मुंबईला न नेता चेन्नईला का नेले, हा खूप मोठा प्रश्न होता. मुंबईसारख्या दर्जेदार सुविधा चेन्नईत नक्कीच नव्हत्या. त्यांना मूत्रपिंड देणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरचे चेन्नई अपघातात निधन झाले. हा सर्व घटनाक्रम पाहता कोणालाही संशयच येईल. विलासराव हे गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. दोघांची राजकीय कारकीर्द सोबतच सुरू झाली. दोघे LLBला वर्गमित्र होते. दोघे 1980 सालीच आमदार म्हणून निवडून आले होते. दिल्लीत देखील दोघांची कारकीर्द 2009 साली सुरू झाली आणि दोघांचे पण निधन संदिग्धच होते. विलासरावांच्या निधनाने मुंडे यांना खूप जबरदस्त झटका होता. 2012 सालीच राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि काँग्रेस प्रणित UPA आघाडीवर प्रणव मुखर्जी हे भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. तर भाजप प्रणित NDA आघाडीकडून PS संगमा हे उमेदवार होते.
या दोन्ही आघाड्याने 2007 म्हणजे APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती व्हावेत ही जनभावना 2007 प्रमाणे पायदळी तुडवली आणि राष्ट्रपती पदासाठी तरुणांची पसंती अर्थातच कलाम यांना होती. पण या सर्वोच्च पदावर काँग्रेस आणि भाजपाला ब्राह्मण बसवायचा होता. प्रत्येक वेळी बहुजन बसवला काय, भाजप आणि काँग्रेस वेडी नव्हती. ममता बॅनर्जी आपले दाखवायचे वैर सोडून प्रणव मुखर्जींच्या पाठी राहिल्या, भाजपाने संगमा यांच्या पाठीमागे असल्याचे राजकारण व्यवस्थित पार पाडले. शिवसेनेने युती धर्म सोडून मुखर्जी ब्राह्मण आहेत म्हणून त्यांनाच मतदान करायला आपल्या आमदारास भाग पाडले. अर्थातच मुखर्जी खूप मोठे मताधिक्य मिळवून राष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाले. उपराष्ट्रपतीपदी हमीद अन्सारी निवडून आले हे ओघानेच आले. 2012 साली गुजरात निवडणुकीत विजयी होऊन मोदी चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि मनुवादी मीडियाने गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड या भाजप-शासित राज्याचा विकास कसा झाला हा प्रचार केला. उत्तर प्रदेशसारख्या बहुजनांच्या ताब्यात गेलेले राज्य कसे रसातळाला गेले हे सांगताना मीडिया अजिबात विसरत नव्हता. गुजरात नरेंद्र मोदी यांनी अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यांना विकून टाकला होता. म्हणून या उद्योगपतींच्या ताब्यात असलेल्या मीडिया रोज गुजरातचा कसा विकास झाला ते सांगत होता. गुजरात म्हणजे पृथ्वीवर जणू काही नंदनवनच असे चित्र मीडियाने तयार केले. बिहार या राज्याचाही तसाच उदो चालवायचा. पण जेव्हा नितीश कुमार यांनी त्यांचा पक्ष NDA मधून बाहेर पडला तेव्हा बिहारचे सुशासन नव्हे कुशासन आहे असे सांगून मीडिया त्यांच्यावर तुटून पडला. मोदी मात्र उद्योगपतींच्या तालावर नाचणारे बाहुले होते म्हणून ते विकास पुरुष ठरले आणि त्यांचे गुजरात राज्य विकासाचे मॉडेल ठरले. पण प्रत्यक्षात गुजरातची वस्तुस्थिती फार भयंकर होती. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींनी हडपल्या होत्या. देशातील सर्वाधिक कुपोषणाने पीडित मुले गुजरातीत होते. गुजरातचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात 16 पण उत्तर प्रदेश या राज्यापेक्षा कमी होते. गुजराताचा मान विकास दर पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, गोवा, केरळ राज्यानंतर कोठेतरी येत होता. मग मीडियाने गुजरातच्या विकासाला इतकी हवा का दिली? उत्तर एक आणि एकमेव होते. नरेंद्र मोदी हे शेठजी आणि भटजीच्या हाताचे भावले होते. गुजरात लुटण्यासाठी त्यांनी अंबानी बंधूंना, टाटा, बिर्ला, अदानी यांना हवी ती मोकळीक दिली होती. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या होत्या. गोध्रा हत्याकांड मोदी यांच्या मदतीने करून मनुवादी ब्राह्मणाने गुजरातेत मुस्लिम विरोधी दंगल घडवून आणली. हजरत जहाँसारख्या निरागस निष्पाप तरुणीला मुंबईतून गुजरातमध्ये नेऊन मारले. मोदीच्या रूपाने केशुभाई पटेल या बहुजनाच्या नेत्याला मनुवाद्यांनी राजकारणातून संपवले. 2001 मध्ये मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर मोदी साधे आमदार पण नव्हते, पण हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्यासाठी RSSच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अत्यंत नियोजनबद्धरित्या गुजरातचे मुख्यमंत्री बनवले. पुढे ओबीसीत जागृती होईल आणि ओबीसीचं एखादं बाहुलं आपल्या हाती असलेलं बरं म्हणून मोदी यांना अत्यंत लाडाने RSSने स्वतःच्या फायद्यासाठी वाढवले. त्यांनी अगदी इमानदारीने देव ब्राह्मणांनी सेवा केली याचे हे फळ होय. मीडियाने आपल्या या लाडक्या सेवकाला एक वेगळेच वलय मिळवून दिले. तितके वलय गोपीनाथ मुंडे या व्यक्तीला मात्र पद्धतशीर टाळले. मोदी जेव्हा 2001 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्यांदाच आमदार झाले होते. तोपर्यंत गोपीनाथ मुंडे हे 4दा आमदार झाले होते आणि दरम्यानच्या काळात ते भाजपा प्रदेशाध्यक्ष, भाजपाचे विधानसभेतील गटनेते, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्रीपद, महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद, अर्थमंत्री, ऊर्जा मंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले तेव्हा मुंडे लोकसभेत विरोधी पक्षाचे उपनेते होते. जास्त भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार होण्यास जास्त पात्र होते, पण मनुवाद्यांच्या दृष्टीने मोदी जास्त पात्र होते. गोपीनाथ मुंडे यांचे पंख छाटण्यासाठीच मोदींना RSSचे राष्ट्रीय राजकारणात उतरवले होते.